महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। योजना में क्षमता से कम पानी संग्रहित हो रहा था तथा जल वितरण में अनियमितताएं हैं। यदि योजना सही से नहीं चली तो मरम्मत के लिए इसमें 20 दिन लगते हैं। 2022 में 15 करोड़ रुपए की मरम्मत के लिए निविदा जारी की गई है, जिसकी समय सीमा 2023 तक है। फिर भी कार्य पूरा नहीं हुआ है। क्या संबंधित ठेकेदार के खिलाफ कार्रवाई की जाएगी? इसके अलावा योजना के लाभार्थियों को मांगने पर 1 इंच का कनेक्शन भी नहीं मिलता है, लेकिन कुछ हवेलियां और बस्तियों पर अवैध रूप से 3 से 4 इंच का पानी का कनेक्शन किसने दिया? डॉक्टर राहुल आहेर ने योजना से जुड़े अधिकारियों की जांच 1 माह में करने के बाद कार्यवाही करने की मांग की है। महोदय, एखादी पाणी पुरवठा योजना कशी चालू नाही याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे ही आमची 44 गाव पाणी पुरवठा योजना आहे। आमच्याकडे उपसाचे 2 पंप आहेत। एक पंप 2 लाख लिटर दर तासाला उपसा करतो, म्हणजे दिवसाकाठी हे दोन्ही पंप मिळून 80 लाख लिटर पाणी उपसू शकतात। त्या आमच्या धरणामधनं पाणी पुरवठा करणारे जेवढी काही पाण्याची मागणी आहे ती 90 लाख लिटर आहे आणि स्टोरेजेस जे आहेत ते मंत्री महोदय ते फक्त 55 लाख लिटर आहे। म्हणजे रोजचा उपसा 80 लाख लिटर होऊ शकतो आणि वितरित जेवढं करण्याची कॅपॅसिटी आहे ती फक्त 55 लाख लिटर आहे। तरी रोजचं वितरित होणारं पाणी हे 5 ते 10 लाख लिटर पेक्षा जास्त नाही। म्हणजे ह्या योजनेतलं 80% पाणी रोज वाया जात आहे। याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे? याचा माझा पहिला प्रश्न आहे की याची आपण काही ऑडिट करणार आहात किंवा याच्या काही जबाबदाऱ्या निश्चिती करणार आहात का? कारण त्या गावांना 8-8, 10-10 दिवसानंतर पाणी देण्याचं यांनी शेड्यूल केलेलं असताना 15 दिवसानंतर कधी-कधी महिन्याभरानंतर त्याला पाणी मिळतं। त्याच्याही पुढे जाऊन अनेक वेळा जर कुठे ब्रेकेजेस झाले, कुठे काही लिकेजेस झाले तर 15-15, 20-20 दिवस यांना लिकेज काढण्यासाठी जातो, म्हणजे त्या गावाला महिन्याभरानी पाणी मिळतं। आज 2022 मध्ये जवळजवळ 15 कोटी रुपये याच्या एक नवीन पंपसाठी आणि पाईपलाईन दुरुस्तीसाठी त्याचं टेंडर निघालं होतं। त्याची कार्यकाळाची मर्यादा 23 पर्यंत होती। आज 2025 उलटूनही ते काम पूर्ण झालेलं नाही। अशा ठेकेदारांवर आपण काय कारवाई करणार? हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की या योजनेवर मागच्या अनेक वर्षांपासून जे पाणी कोणाच्या संगनमताने असेल किंवा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलं नाही, म्हणजे एखाद्या गावाला 1 इंची पाईपलाईनचं कनेक्शन पण देत नाही आणि वाड्या वस्त्यांना इल्लीगली त्याला 3-3, 4-4 इंची कनेक्शन देत आहेत। याची आपण 1 महिन्यामध्ये चौकशी करून जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? एवढे माझे प्रश्न आहेत। इस योजना के कार्य का ऑडिट किया जाएगा। 13 करोड़ रुपए के पंप सेट के लिए निविदा जारी की गई थी। कार्रवाई न करने पर संबंधित ठेकेदार ने काली सूची में भी डाल दिया जाएगा। जल आपूर्ति में मंत्री गुलाबराव पाटिल ने कहा कि जो भी अधिकारी अवैध रूप से 3 से 4 इंच का पानी कनेक्शन देने का दोषी पाया जाएगा उसे निलंबित कर दिया जाएगा। 55 लाख लिटर पाणी या ठिकाणी उचललं जातं, पण प्रत्यक्षात तेवढं पोहोचत नाही। तर आपण त्याचं पाण्याचं ऑडिट करणार का? तर निश्चितपणाने महिन्याभराच्या आत त्याचं ऑडिट केलं जाईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी मांडली की ज्या ठेकेदाराने या ठिकाणी पंप सेटच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये 13 कोटीचं जे टेंडर या ठिकाणी निघालं होतं ती कारवाई त्यांनी पूर्ण केली नाही। त्याला त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। आणि ज्या अधिकाऱ्यांच्या भरोशावर या ठिकाणी त्यांचं म्हणणं की काही ठिकाणी मागणी केल्यानंतर कनेक्शन मिळत नाही, पण काही काही ठिकाणी 1 इंची पाईपलाईन या ठिकाणी केलंय, तर त्याचीही चौकशी केली जाईल। कोणताही मोठा अधिकारी असो, लहान अधिकारी असो, जर तो त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर त्यांना सुद्धा निलंबित करण्यात येईल। महाराष्ट्र बुलेटिन के लिए सोमनाथ जगताप, देवला। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।